राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। धुळे तालुक्यातील कुंडाणे गावात आता आपण आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणचे शेतकरी आता आपल्या सोबत आहेत। काय एकंदरीत किती कर्ज होतं, कशी रक्कम जमा झालेली खात्यावरती, काय सांगाल? एकंदरीत शासनाने जे अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जी काढली त्या अनुषंगाने समाधानकारक एकंदरीत 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती देण्याचं आश्वासन दिलं होतं। ते जरा लांबणीवर जरी गेलं पण एकंदरीत देर आहे पण दुरुस्त आहे ते झालं, पण 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती दिली असल्या कारणाने माझ्या अकाउंटला थकबाकी होती 1,73,000। त्या अनुषंगाने मला समाधानकारक आहे की त्यांनी टायमावर ते पैसे आमच्या खात्यावर ट्रान्सफर केले। ओके हो, राहिली गोष्ट आमच्या गावातील बऱ्याचशा बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी येण्याची बाकी राहिली गोष्ट सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 27-28 लोकांची कर्जमाफीची यादी होती, त्यातून 2-3 लोक वगळता सगळ्यांच्या अकाउंटला पैसे आले आहेत। बरं हो, आणि राहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट दुबार पेरणी एकंदरीत यावर्षी 2 महिने पाऊस लांबणीवर असल्या कारणाने आमच्या शेतकऱ्यांना मोठं संकट पसरलं होतं की दुबार पेरणीचा प्रसंग आला। पण शासनाला एकच विनंती करतो की शेतकऱ्यांना दुबार पेरण्यासाठी काहीतरी अनुदान पारित करावं। राहिली गोष्ट कर्जमाफी नाही दिली तरी चालेल, पण कर्जमुक्ती योजना ही जर नाही दिली तरी चालेल। राहिली गोष्ट तर शेतकऱ्यांना कापसाला हमी भाव, परत गहू असतो आपला, गव्हाला सुद्धा हमी भाव दिला पाहिजे। गव्हाचं कधी कधी असं सुद्धा होतं अवकाळी पावसामुळे गव्हाचं नुकसान होतं, ज्वारीचं नुकसान होतं, त्यावेळेस ज्या अनुषंगाने जेवढं अपेक्षित उत्पन्न असतं त्या भेटत नाही, म्हणून शेतकरी हतबल होतो। म्हणून त्या शासनाकडे एकच विनंती करतो की त्यांनी काहीतरी एखादं वेगळं असं नियोजन करावं, त्याला पूर्ण हमीभाव तरी द्यावा। कर्जमाफी दिली तरी नाही तर चालेल, काही विषय नाही, पण आम्हाला हमीभाव दिला तर बरं होईल। नक्कीच। काका, किती तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहेत, किती तुमचं कर्ज होतं आणि काय तुम्हाला वाटतं आता शासनाने जी योजना राबवली त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया तुमची? 92,000 रुपये कर्ज होतं, बरं, त्यातून शासनाने 1,15,000 रुपये दिलेले। ओके, तुम्ही समाधानी आहात का या सगळ्या? समाधानी आहे। अच्छा, काय अपेक्षा आता शासनाकडनं तुमच्या? आता शेती आहे, खरीप हंगामाची सगळी तयारी सुरू आहे, काय अपेक्षा आहे आपल्या? हमी भाव पाहिजे आम्हाला फक्त। बरं, मका, गहू, ज्वारी, कापूस यांना हमी भाव पाहिजे। यावर्षी काय शेतात लागवड केली आपण? यावर्षी कापूस बी आहे, मका आहे। अच्छा, त्याच्यावर बोंडअळीचा जास्त प्रसंग येतो आता। बरं बरं बरं, मग त्याच्यामुळे पिकत नाही, हम्म, त्यामुळे शेतकरी लाच जातो ना। बरोबर बरोबर। निश्चित आपण जर बघितलं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये जी काही रक्कम आहे शासनाकडनं ती आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असलं तरी दुसरीकडे मात्र अत्यंत अशी महत्त्वाची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे की आम्हाला जो हमीभाव आहे तो मिळाला पाहिजे, त्यासोबत दुबार पेरणीचं संकट आलं तर त्यासाठी देखील शासनाने आर्थिक मदत जाहीर केली पाहिजे। त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती शासनाने राबवलेल्या कर्जमाफी योजनेतून, कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असलं तरी दुसरीकडे मात्र दुबार पेरणी आणि हमीभावाच्या संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा देखील या निमित्तानं व्यक्त होताना पाहायला मिळतात। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.